सर, गृहमंत्री असताना तुमच्यासमोर अनेक आव्हानं आली. तर सगळ्यात मोठं आव्हान होतं निर्भया प्रकरणाचं. लोकांमध्ये जो क्षोभ उसळलेला होता, दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर लोक जी राष्ट्रपती भवनापर्यंत जाऊन थडकली होती, त्यावेळेस ती परिस्थिती नाजूक पद्धतीने हाताळण्याची गरज होती. कारण ते तिथे तुम्हाला आक्रमक पद्धतीने ती हाताळता येणं शक्य नव्हतं. ते तुम्ही केलं. आसाममधलं बोडो आंदोलन ज्या पद्धतीने उग्र झालेलं होतं, त्याचं हिंसक स्वरूपात रूपांतर झालेलं होतं, ते सुद्धा झालं. आणि दुसरीकडे अफजल गुरु असेल, कसाब असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची कसोटी लागत होती. हे सगळं तुम्ही कसं हाताळलं त्यावेळेस? असं आहे, गृहमंत्र्याचं काम हे अतिशय नाजूक असतं, कठीण असतं. ती खुर्ची ही खरं म्हणजे डगमगती खुर्ची आहे. आणि तुमचे एक सहकारी तिथे सकाळ दुपार संध्याकाळ ड्रेस बदलतच होते. नाही, ते ठीक आहे, ते असले ते ड्रेस बदलण्याचं काय नाही. तुम्ही मंडळी प्रेसमध्ये काय देत असता, त्या ड्रेस बदलण्याचा आणि कामाचा संबंध काय नाही. आणि एकही ड्रेस घालून सुद्धा काही लोकांनी काय दाखवलं तिथं काय हे होत नाही. तर त्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की आसामचं आंदोलन हे कठीण आंदोलन इकडं मणिपूरमध्ये जोरात सुरू होतं. तिकडं आसामच्या बॉर्डर म्हणजे बांगलादेशची जी बॉर्डर आहे आणि त्याच्यावर ज्या घुसखोरीतून व्हायचं, त्या घुसखोरीचे लोकांनी येऊ नये म्हणून बोडोचं आंदोलन सगळं तिथं त्या ठिकाणी भेटलं. आणि मुस्लिम आणि हिंदू अशा प्रकारे फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालेलं होतं. मणिपूरमध्ये आंदोलन सुरू होतं. दुसरी गोष्ट, मेघालयच्या काही भागामध्ये आंदोलन सुरू होतं. म्हणजे जवळजवळ नॉर्थ ईस्टमध्ये नागालँडचं तर होतं सगळं इन्कर्शन तिथं झालेलं. हा सगळा भाग अतिशय कठीण भाग होता आणि म्हणून त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करण्याचा भाग केला. आणि त्या सगळ्या भागामध्ये आम्ही आसाम रायफल्स आणि मिलिटरी त्याच्यामध्ये ठेवून तो 3 दिवसात आम्ही तो विषय सगळा आटोपण्याचा प्रयत्न केला आणि झालं. मी तिथं 2दा तिथं गेलो. सोनिया गांधीजी एकदा तिथं आल्या बघायला, प्राईम मिनिस्टर एकदा आले तिथं बघायला. आणि ज्या तऱ्हेनं ते कंट्रोल केलेलं होतं, सगळ्या छावण्या आम्ही उभारलेल्या होत्या. ज्या दंग्यामध्ये लोकांना त्रास झालेला होता, मुबलकपणानं आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न तिथे केलेला होता. दुसरी गोष्ट आहे, जी निर्भयाचं जे प्रकरण झालं ते रात्रीचं झालेलं होतं. त्याच्याशी खरं जर म्हटलं तर गृहमंत्र्याचा डायरेक्ट संबंध नसतो, पण लॉ अँड ऑर्डर तिथं बिघडत चालली अशा प्रकारचं वातावरण होतं. आणि म्हणून जवळजवळ 10,000 लोक त्या आमच्या चौकामध्ये जमले होते. राष्ट्रपती भवनाच्या समोरचा जो चौक आहे त्या ठिकाणी ते जमलेले होते. त्यांना तिथून काढणं, कधी ते तिथं राष्ट्रपती भवनामध्ये घुसतील याचा नेम नव्हता. आणि म्हणून रात्रीतून आम्ही निर्णय घेतला की ज्या अतिशय स्ट्रिक्ट राहून आम्ही तो निर्णय घेतला की तो क्राऊड तिकडं हलवला पाहिजे आणि पार्लमेंटच्या त्या दुसऱ्या भागात घेऊन गेला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि ते गेलं. आणि जेवढं म्हणून आम्हाला मदत करता येत होती ते निर्भयाला आम्ही मदत केली. परदेशात पाठवणं, त्याची सगळी व्यवस्था करणं, त्यांच्या कुटुंबाला भेटणं, ही सगळी केली. पण त्याच्यात अनेक वेळेस पॉलिटिकल सगळी मुवमेंट सुरू होती. प्रत्येक जण आपला तिथं आपला भाग कसा यशस्वी होईल आपल्या पार्टीचा हे बघत होते. आणि त्यातून त्यांना शांत करणं ही मोठी कठीण काम होती. सुदैवानं ते सुद्धा शांत झालं. कसाब आणि अफजल गुरु ह्या दोन्ही केसमध्ये सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होती की ह्या सगळ्या केसेस चालल्या होत्या. खालच्या कोर्टापासून ते मॅजिस्ट्रियल कोर्ट, सेशन्स कोर्ट, हायकोर्ट, ते सुप्रीम कोर्ट. आणि त्याच्यानंतर निर्णय झालेला होता की ह्यांना फाशी द्यावी म्हणून दोन्हीच्या बाबतीमध्ये. आणि ती फाशी द्यावी म्हणून मी नंतर ते राष्ट्रपतीकडे जाते केस. एकदा सुप्रीम कोर्टाने निर्णय तर ती देखील राष्ट्रपतीकडून फेटाळली गेली. आणि त्याच्यानंतर मला त्या ऑर्डर इम्प्लिमेंट करायच्या होत्या. मी फक्त जे आदेश होते सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपतीचे, ते आदेश मी पाळले, एवढंच माझं त्यामध्ये काम होतं. पण त्यामध्ये मी खूप गुप्तता पाळलेली होती. पक्षाची भूमिका अफजल गुरुच्या बाबतीत जरा
बोटचेपी होती ना. असं काही नाही आहे, पण असं आहे, हे एकतर एकाने पार्लमेंटवर बॉम्ब फेकण्याचं कारस्थान आणि हल्ला करण्याचं कारस्थान, त्याच्या गटामध्ये कारस्थान केलेलं होतं, आणि दुसरा मुंबईवर एवढा प्रचंड हल्ला केलेला. हे लोकांच्या मनामध्ये राग होता त्याचा. त्यामध्ये कुठल्या पार्टीचा असं काय कोणाला सपोर्ट करावं कोणाला नाही असं नव्हतं. काँग्रेसचं देखील अशा प्रकारचा विचार नव्हता. पण मानवतेच्या दृष्टिकोनातून सगळं खरंच आहे का इन्व्हॉल्व आहे नाही हे सगळं बघून त्यामध्ये करावा अशा प्रकारचा निर्णय होता. आणि त्यामुळं ते करत असताना आम्ही गुप्त ठेवलेलं होतं, खरं आहे. आणि गुप्त ठेवलेलं होतं याच्याकरता की एवढा सगळा निर्णय झाल्यानंतर सगळ्या देशाला जगाला माहिती होतं की यांना फाशी देणार. आणि त्यामुळं आता काही बाबतीमध्ये असं होतं की जर गुप्तता नाही पाळली आणि फाशीची तारीख जर अनाऊन्स केली तर लगेच सुप्रीम कोर्टामध्ये जातात काही लोक. मागे झालं असं एका केसमध्ये, आणि त्यातून मग ते डिले होतं. आणि म्हणून ते टाळण्याकरता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी फार गंभीरपणाने घेतल्या आणि त्या दोघांनाही फाशी देण्याचं काम आम्ही केलं. पण आत्ता काय गोष्ट होते, याकूबच्या बाबतीमध्ये असं झालं की त्याची एवढी पब्लिसिटी झाली आणि ते सगळं इथे प्रेत आलं आणि 70,000 लोक त्या स्मशानभूमीवर गेले. म्हणजे त्याचं एखाद्या पार्टीने किती त्याचा ऍडव्हान्टेज घेण्याकरता म्हणून करावं आणि त्याच्यात फसावं असं झालं. आणि नेमकं हेच फसले तिथं काश्मीरमध्ये. तो वाणी जो आहे त्याच्यामध्ये ते हे दाखवण्यामध्ये आम्ही मारलंय टेररिस्टला वगैरे, तो टेररिस्ट आहे का नाही ही खरी भूमिका अजून माहिती नाही कोणाला. तर असेलही, पण आपल्याला आता इथं बसून काय सांगता येणार नाही. पण त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी केली की हमने किया है. अरे हमने किया है, आता 70 लोक मेले तिथं, मोठ्या प्रमाणात लोक जखमी झालेले, जखमी झाले मोठ्या प्रमाणात. पण किती लोकांची हानी झाली, मृत्यू झाले. आणि काश्मीरचा तो त्यांना हाताळता येत नाही. आज सगळं चिघळून गेलेलं आहे तिथं. मला वाटतं की हा डायलॉग ठेवल्याशिवाय हे होत नाही. आम्ही लोकांनी डायलॉग ठेवलेला होता त्यांच्याशी. मी तर लाल चौकामध्ये तिथे गेलेलो होतो, फळं वगैरे घेतली तिथं. मी त्या दल लेक मध्ये आपल्या बोटीतून फिरलो आणि तिथले लोक म्हणायचे की अभी बहुत शांती आहे, यहाँ टुरिस्ट बहुत आ रहे हैं म्हणून. तुम्ही हे केलं पाहिजे, कारण काश्मीर आपला आहे, आपलाच राहणार आहे, यामध्ये प्रश्न नाही. पण तो आपल्या राहण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. ते डिवचून तुम्ही कुणाला हे करण्याचा जर प्रयत्न केला त्याच्यातून मोठी घटना घडू शकते. तेच घडलंय आता. आता राष्ट्रवाद ज्या पद्धतीने जाहीरपणे व्यक्त करण्याचं जे सत्र सुरू झालेलं आहे, बलुचिस्तानाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा तशाच पद्धतीने वर उफाळून आलेला आहे. हे सरकार जे आहे ते एक्सटर्नल अफेअर्स ज्याला म्हणतो आपण, परराष्ट्रीय धोरण, त्याच्यामध्ये फेल गेलेलं आहे. आंतरराष्ट्रीय धोरण सीमेवरचं जे आहे इन्कर्शन आज फार मोठ्या प्रमाणात सगळ्या सीमेवर बघा. अरुणाचल घ्या, तिकडे काश्मीरच्या भागामध्ये पिऑंग लेकच्या बाजूने चायनाचं सगळं सैन्य उभं आहे. ते आतापर्यंत असं नव्हतं. आणि ह्या सगळ्या बाजूने पाकिस्तानचं सगळं पीओकेच्या वगैरे सगळ्या त्या भागातून हे लोक सगळे उभे आहेत. हे कशाचं कारण आहे? आतापर्यंत असं घडलं नाही ना. आपण डायलॉग होता सगळ्यांच्या बरोबर. आणि म्हणून हे तुमची फॉरेन पॉलिसी फेल्युअर गेलेली आहे, तुमची इंटरनल पॉलिसी फेल्युअर गेलेली आहे. आणि आर्थिक स्थितीच्या बाबतीमध्ये ते हे एवढं बोलत असतात. पण आज काय लोकांची परिस्थिती, डाळीचा भाव किती आहे? 200च्या पुढे गेलेली आहे. आणि हे सगळं एका डाळीचं उदाहरण सांगतो, कारण हे सगळं तुमच्या लिस्ट देणं हे कठीण आहे की आज लोकांना स्वस्त काही मिळत नाही आहे. आणि म्हणून इथं सगळ्या आर्थिक दृष्टीनं सुद्धा हा आमचा समाज पिंगाळलेला आहे. शेतकऱ्यांचे कठीण प्रश्न आहेत. तुम्ही नवीन सरकार आल्यानंतर मी तर 2-3 वर्ष बोलणार नाहीच म्हणत होतो, पण आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सगळी कोलमडलेली आहे. 2014तल्या ज्या निवडणुकांचा प्रचार ज्यावेळेस सुरू होता त्या काळामध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वतीने अच्छे दिन येणार म्हणून स्वप्न दाखवली आणि लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली. याला काँग्रेस तुमच्यासारखा माणूस जो आतापर्यंत कधी त्याला अपयश आलं नाही, त्या नरेंद्र मोदीच्या नादाने मला माझाही पराभव केला ना त्यांनी.
हो, पण मला तेच विचारायचं की लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास उडाला होता म्हणून लोकांनी त्यांना मतं दिली ना. नाही, त्या काळामध्ये जी आमची सगळी थोडीशी आमची लोकांच्या मध्ये जाऊन सांगण्याची जी प्रक्रिया असते ती आमची चुकलेली होती. की आमच्याकडे लोक बघत होते तेवढ्या हजारो कोटीचा भ्रष्टाचार आहे, तेवढ्या हजारो कोटीचा भ्रष्टाचार आहे, आणि त्यावेळेस आमच्या पार्टीने सुद्धा एवढं काही जास्त इंटरेस्ट घेऊन काम केलं नाही, त्यामुळे हा सगळा परिणाम झाला. आता पार्टी गांभीर्याने बघते का या सगळ्या गोष्टींकडे? बघते ना, कारण आता एवढं यांच्या काळामध्ये होतं तर हे काही बघत नाहीत. भ्रष्टाचाराचे एवढे आरोप होतात की याच्यामध्ये कोणालाही शिक्षा होत नाही, आणि आमच्या वेळेस नुसता आरोप झाला की लगेच सस्पेन्शन केल्यासारख्या मंत्र्याची परिस्थिती व्हायची. आणि त्यामुळे लोकांच्या मध्ये एक असा थिंकिंग झालं की हे भ्रष्ट सरकार आहे. पण नाही, मनमोहन सिंगांनी ज्या तऱ्हेनं हा देश चालवला, मला वाटतं की असा देश हे चालवू शकणार नाही. महाराष्ट्राबद्दल काय म्हणाल तुम्ही? महाराष्ट्राचा नवीन आहे, त्या मुख्यमंत्री, त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा अनुभव कमी आहे, आणि म्हणून ठीक आहे, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात. बघूया काय होतं. पण 2 वर्षाचा तुमचा अनुभव, तुम्ही समाधानी आहात या सरकारच्या कामाबद्दल? जिथं तिथं ते आपला पार्टी म्हणून जिथं काम करतात ना, ते अतिशय चुकीचं आहे. एकदा निवडून गेल्यानंतर समाजकार्य करत असताना, डेव्हलपमेंटचं काम करत असताना आपण आपली पार्टी बाजूला ठेवली पाहिजे आणि सर्वंकष अशा प्रकारचा विचार करून महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटचा विचार केला पाहिजे, या मताचा मी आहे. मला वाटतं ते करतील. काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल की कुठे ते कमी पडतात या सगळ्या? अनेक ठिकाणी आता ग्रामीण भागात, आता डिस्ट्रिक्टमध्ये आपण बघतो ना, अपॉइंटमेंट ज्या होतात, साध्या अपॉइंटमेंट, त्यामध्ये सगळ्या त्या पार्टीच्या सगळ्या होतात. आम्ही असं कधी केलं नाही. आमच्या काळामध्ये अनेक बीजेपीचे असायचे, कम्युनिस्ट पार्टीचे असायचे, शेतकरी कामकरी पक्षाचे असायचे. नाही, ते एकदा निवडणूक झाल्यानंतर हे सगळं बघितलं पाहिजे तुम्ही, आणि त्याच्यातून मग द्वेष निर्माण होतो. पण आता तर सत्तारूढ पक्षच एकमेकांच्या विरोधात इतक्या टोकाने भांडताना दिसत आहे की तुमच्या विरोधी पक्ष नेत्यांना कामच उरलेलं नाही असं दिसतं. कारण सेना ही भाजपच्या विरोधात जितक्या आक्रमकपणे काम करते तेवढं दोन्ही काँग्रेस काम करताना दिसत नाही. तुम्ही कसं, म्हणजे तटस्थपणे दोन्ही काँग्रेस काम करतात. मी कालच एके ठिकाणी बोललो की आमचं लीडर ऑफ ऑपोजिशन अतिशय चांगल्या तऱ्हेने करतात. त्यामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक ॲग्रेसिव्ह बोलणारे, ठोकाम ठोकी करा म्हणणारे पण काहीच न करणारे, आणि दुसरा एक अपोजिशनचा असतो की संतपणानं बोलणारे, पद्धतशीर बोलणारे, आणि क्रिटिकल अशा प्रकारची सूचना करून आपली महाराष्ट्र सुधारणारी भूमिका घेणाऱ्या अशा प्रकारचं विरोधी पक्षाचं नेतृत्व असतं. ते मला वाटतं की काँग्रेसचं अशा प्रकारचं नेतृत्व आहे. मनपूर्वक धन्यवाद, आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.